नमस्कार सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना। हा व्हिडिओ आरक्षणासंदर्भात बनवित आहे। आज 22 सप्टेंबर 2024 संध्याकाळचे रात्रीचे जवळपास 11:15 वाजता आहे। हा व्हिडिओ मी जेव्हा शूट करतोय, हे व्हिडिओ शूट करण्याचा मोह आवरत नाही। कारण उद्या 23 तारखेला नांदेडसह पूर्ण 16 तालुक्यामध्ये कडकडीत बंद आहे। कशा संदर्भात आपल्या सर्वांनाच माहिती आहे। उद्या मराठा आरक्षणासंदर्भात आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या समर्थनात मराठा समुदाय व इतर समुदाय या सर्वांच्या सहकार्याने हा बंद आयोजित केला आहे। मित्रांनो, जरांगे पाटील जी मागणी करत आहेत ती मागणी योग्य आहे का? त्या मागणीला काही संवैधानिक आधार आहे का? आणि जर असेल तर त्यांची मागणी पूर्ण होईल का? असंख्य प्रश्नांची चर्चा या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात आपल्याला पाहताना ऐकताना दिसत आहे। खेडोपाडी गावागावात सर्वसामान्य लोक याबद्दल चर्चा करत आहेत। काही असेही लोक आरोप लावतात की जरांगे पाटील यांनी सामाजिक वातावरण दूषित केलं आहे, समाजामध्ये तेढ निर्माण केला आहे। पण मित्रांनो, असं मला वाटत नाहीये। पहा कसं असते, आरक्षण ही प्रक्रिया कशा, मूळ मुद्दा बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ही आरक्षण प्रक्रिया स्थापित केली किंवा त्यांचा उद्देश काय होता, तर कुठल्याही समाजातील गरीब लोकांना या देशातील एक समान लेवलला आणण्यासाठी ही आरक्षणाची मदत झाली पाहिजे। आणि ऑब्विसली जेव्हा त्यांनी ते संविधानामध्ये अटॅच केली, ती ह्या दृष्ट्या मांडल्या, हे आर्टिकल्स ऍड केले, तेव्हा बाबासाहेबांचा विचार असा होता की देशामध्ये समानता येईल। पण मित्रांनो, भारत स्वतंत्र होऊन आज जवळपास 75 वर्ष आली, पण समानता आली का? जो प्रश्न 1951 साली होता तोच आज प्रश्न वेगळ्या स्वरूपात उभा आहे। याला कारण भारताची लोकसंख्या सुद्धा आहे। कारण 36 कोटीवरून भारताची लोकसंख्या सुद्धा 140 करोड झाली आहे, हे सुद्धा कारण आहे। पण तो मुद्दा जाऊ द्या, आपण आरक्षणावरती बोलू। तर मनोज दादा जरांगे पाटील यांनी जो मुद्दा मांडला आणि एका साध्या कमी शिकलेल्या 4थी-5च्या व्यक्तींनी या सरकारपुढे अनेक प्रश्न निर्माण केलेत आणि सरकारमधील तज्ञ लोक सुद्धा या प्रश्नाची सोडवणूक कशी करावी याबद्दल संभ्रमित आहेत। पण मला काय वाटते मित्रांनो, आपण विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनात बघू की मला काय वाटते, या प्रश्नाची सोडवणूक होऊ शकते कशी आणि कुठल्याही समाजामध्ये वादविवाद होणार नाहीत। कारण मनोज दादा जरांगे असतील किंवा मराठा समाज असतील, यांचा कुठल्याही समाजाशी पहिल्यापासून वैर नाहीच। कारण या महाराष्ट्रामध्ये सर्व समाज आतापर्यंत गुण्या गोविंदा राहिलेले आहेत आणि यापुढेही राहतील। प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे। पण मनोज दादा जरांगे पाटील यांचं जे आंदोलन विशेष करून त्यांच्या मागे एवढा समुदाय का उभा राहिला? मित्रांनो, कुठल्याही समाजामध्ये साधारणतः 70 ते 80% लोक गरीब आहेत। बाबासाहेबांनी जो उद्देश मांडला होता, SC ST OBC नंतर झालं, पण अगोदर SC ST यासाठी सुद्धा आरक्षण देऊन 75 वर्ष झाले। पण खरंच SC कास्ट म्हणजे शेड्यूल कास्ट, ST कास्ट शेड्यूल ट्राईब कास्ट या जातीमध्ये सुद्धा तळागाळातील लोकांपर्यंत ही आरक्षण प्रक्रिया पोहोचलेली नाही, हे माझं ठाम मत आहे। कारण आज खेडोपाडी गेल्यानंतर असं लक्षात येते की तो समाज आजही शिक्षणापासून वंचित आहे। त्यांना न्याय मिळाला का? अजिबात नाही। त्या समाजातील साधारणतः 10 ते 20% लोकांना न्याय मिळाला, ते वरच्या लेवलमध्ये गेले। परंतु आजही खालच्या वर्गामध्ये असे काही लोक आहेत सर्व समाजामध्ये, विथ मराठा समाज। जरांगे पाटील हाच मुद्दा समोर मांडत आहेत की मराठा समाजच नाही, धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, कुठलाही समाज असेल, ज्या समाजामध्ये गरीब वर्ग आहे किंवा ज्याला एज्युकेशन मिळत नाहीये, त्या लोकांना एज्युकेशन पॉलिसीमध्ये आणून त्यांचा दर्जा वाढवावा, यासाठी तुम्ही काहीतरी सवलत करा। कारण प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आहे। मनोज जरांगे पाटील हे जातीवाद करत नाहीत। हा मुद्दा मित्रांनो डोक्यातून तुम्ही काढून टाका। हा ऑब्विसली
त्यांनी जो मुद्दा मांडला तो कसा स्प्रेड होते, न्यूजवाले काय बोलतात किंवा लोक काय चर्चा करतात, कारण लोकांमध्ये 2 मतं असू शकतात, 3 मतं असू शकतात, त्यांच्यामध्ये तिसरा मुद्दा उत्पन्न होऊ शकतो. काही लोक म्हणतात की ओबीसी आरक्षण संपेल, काही लोक म्हणतात एससी एसटी आरक्षण संपेल. पण मला काय वाटतं मित्रांनो, आपल्याला जेव्हा देश चालवायचा असतो तेव्हा या गरीब वर्गाला सुद्धा वर आणणं गरजेचं आहे. कारण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, जर एखादा भूमिहीन व्यक्ती याच्याकडे जमीन नाहीये, पण तो कुठल्याही समाजामध्ये असो, त्याच्याकडे उत्पन्न साधन नाहीये, त्याच्या मुलांनी कसं शिकलं पाहिजे? आज तुम्हाला माहिती आहे, जिल्हा परिषद शाळेमध्ये कोणी शिकवत नाहीये, सगळं कॉन्व्हेंट स्कूल निघलं, इंग्लिश मिडियम स्कूल निघलं, त्याची फीस तुम्ही पाहिली 40,000 50,000. तर ज्याच्याकडे जमीन नाहीये अशा व्यक्तीला त्याचा बाळ शिकवायचा आहे, नवीन जन्म बाळ शिकवायचा आहे, त्याला शिक्षण चांगलं द्यायचं आहे, त्या लेकरासाठी काय तजवीज आहे? मग काही लोक म्हणतील त्यांना आर्थिक मदत करा. मित्रांनो, आर्थिक मदत केली जरी असली तरी त्यांना असंख्य सवलत देऊन आपला वरच्या वर्गामध्ये आणता येते. पण हे आरक्षण प्रक्रिया जर खालच्या वर्गामध्ये ट्रान्सफर केली तर, म्हणजे एससी असो का एसटी असो का ओपन असो, कुठले ओबीसी असो, कुठल्या जातीमध्ये असो, ज्यांनी आतापर्यंत आरक्षण लाभ घेतला तो लाभ घेऊन कलेक्टर IPS मोठमोठ्या पदावरती गेले, ज्यांचं उत्पन्न सुद्धा हायर लेवलमध्ये गेलं, त्या व्यक्तींनी जर स्वतःहून आरक्षणाची सुविधा सोडली आणि तेच आरक्षण आपल्या जातीमधील गरीब वर्गामध्ये वाटप केलं तर काय वाईट आहे? काय वाईट आहे? आणि असाच मराठी समाज सुद्धा, मराठी वर्ग जे गरीब वर्ग आहे, जे BPL धारक आहे, बिलो पॉवर्टी लाईनच्या आतमध्ये आहे, तो गरीब समाज जर आरक्षणामध्ये कुठल्या ओबीसी मध्ये इन्क्लूड केला किंवा 50% आतमध्ये इन्क्लूड केला तर काय वाईट आहे? आणि मराठा समाजातील श्रीमंत लोकांना सुद्धा आरक्षण देऊ नका. त्याचबरोबर SC असो ST असो, जे हायर लेवल ज्यांचं उत्पन्न आरक्षण लागून खूप उंच झालं त्यांना सुद्धा देऊ नका. त्या गरीब वर्गांना नोकरीमध्ये स्थान मिळावं, त्या गरीब वर्गाला शिक्षण मिळावं. शेड्यूल कास्ट म्हणजे SCचा असो का STचा असो, त्या गरीब ज्या लोअर कास्ट म्हणजे एकदम लोअर कंडिशन मध्ये त्यांना कशा पद्धतीनं वर आणता येईल, त्यांना आरक्षण लाभ कसा घेता येईल तिथला विचार करणं गरजेचं. त्याच पद्धतीनं मराठा समाजातील सुद्धा गरीब वर्गांचा विचार करणं गरजेचं आहे. तेव्हा मनोज दादा जरांगे पाटील यांचा मुद्दा आपण समजू शकतो. मनोज दादा जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषण करत आहे, काल मी न्यूज पाहत होतो, त्या ठिकाणी शेड्यूल कास्ट साठी आंदोलन करणारे, आरक्षणासाठी आंदोलन करणारे, SC ST साठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणारे, कुठं नाबालिकावर बलात्कार झाला किंवा काही अनवधान काही प्रकार घडले त्या ठिकाणी एकदम सरकारच्या विरुद्ध आंदोलन करणारे असे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स मधले चांगले चांगले नेते मंडळी दादांना भेटून दादांच्या पाठीमागे उभे राहिलेत. त्यांचा अभ्यास नसेल का? अभ्यास जरूर आहे. पण खरंच आपल्या देशाला जर समोर न्यायचं असेल, समानता यायचं असेल, कुठल्याही जातीचा असो, जर गरीब असेल, बिलो द पॉवर्टी लाईन असेल, त्यांना आर्थिक सवलती मिळणे आणि नोकरीमध्ये स्थान मिळणे हे गरजेचं आहे. नाहीतर विषमता भन्नाट वाढेल, आणि विषमता जेव्हा देशाची वाढेल तेव्हा भविष्यात काय होईल याचा तुम्ही आम्ही काहीच विचार करू शकत नाही. पण मित्रांनो, बाबासाहेबांनी हे स्वप्न पाहिलं होतं की भारत हा देश एका विशिष्ट तळावर समानतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. मी नेहमी म्हणतो, जेव्हा मी शिकवत असतो नेहमी म्हणतो की अमेरिकेचं पर कॅपिटल इन्कम 85 लाख रुपये आहे.